हायप्रिन्स मुक्ता जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क व गट ड ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि एकूण किती जागा आहेत आणि किती जागांसाठी जाहिरात येणार आहे, गट क च्या जागा किती आहे, गट ड च्या जागा किती आहेत, हे सगळं आता स्पष्ट झालेलं आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागानेच ते सांगितलेलं आहे. आणि परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार का MPSC घेणार, या संदर्भात सुद्धा त्यांनी यामध्ये माहिती दिलेली आहे. तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मी आरोग्य विभागाचे एवढे व्हिडिओ का बनवत आहे, तर अधिकृत अपडेट तेवढे तेवढे येत आहेत म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. माझ्या स्वतःच्या मनाने मी काही सांगत नाही. ऑफिशियली हे अपडेट आहेत आणि ऑफिशियलीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळं आता खरंच सांगतो, जोमाना अभ्यासाला लागा. सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात लवकरच येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कामगार आयुक्तालयाची जी परीक्षा 29 जुलैला होणार आहे, त्यासाठी फक्त कामगार कायद्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये 80 गुणांची तुमची तयारी होईल, 300 प्लस GSTमध्ये. आणि कामगार कायद्याची व्यवस्थित माहिती यामध्ये सरावासाठी भरपूर प्रश्न दिलेले आहेत. कायद्याची माहिती दिलेली आहे, परीक्षेसाठी जी महत्त्वाची आहे ती सगळी. जर संपूर्ण सिलेबस असलेला कोर्स पाहिजे असेल तर कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे, याची फी 500 प्लस GST आहे. असे 2 कोर्स उपलब्ध आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोडा लेंदी व्हिडिओ होणार आहे कारण माहिती भरपूर आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय संदर्भ क्रमांक 2 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विभागामध्ये 10 व त्याहून अधिक वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण करणाऱ्या 15,010 इतक्या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पद निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याच्या कार्यवाहीस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. म्हणजे सदर पदे अधिसंख्य म्हणून निर्माण करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सदरील पदे ही जाहिरातीद्वारे पदभरती प्रक्रियेत येत नाहीत. तर हे लक्षात ठेवा. ही जी 15,010 पदं भरलेली आहेत, जी कॉन्ट्रॅक्ट बेसवरची लोकं होती त्यांच्यासाठी, तर त्याचा आपल्या सरळ सेवेवर काही परिणाम होणार नाही. हे मी तुम्हाला ऑलरेडी 8-10 दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे आणि तेच आता सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे. त्याच्या पुढे पहा. तसेच संदर्भ क्रमांक 3 राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्ण संस्थांसाठी आकृतीबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदांपैकी उच्चस्तर सचिव समितीने 2,732 पदे वगळून 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे कामकाज सुरू करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. याची सुद्धा माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ज्या दिवशी तो GR आला त्याच दिवशी याची माहिती मी तुम्हाला दिलेली होती. आता पहा किती जागांची भरती होणार आहे ते पहा. यास्तव आयुक्त आणि परीक्षा कोण घेणार आहे ते सुद्धा शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. लाईक फार कमी येत आहेत आणि कमेंट करत जा चांगल्या चांगल्या. यास्तव आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत असलेले सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक परिमंडळे यांच्या अधीनस्थ गट क व गट ड मधील रिक्त पदे भरणे आवश्यक आहेत. आवश्यक आहेत असं स्पष्ट दिले त्यांनी. सद्यस्थितीत सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक परिमंडळे यांच्याकडून प्राप्त माहितीवरून त्यांनी रिक्त जागांची माहिती मागवली होती. पहा, त्याचा पण मी व्हिडिओ टाकला होता की रिक्त जागांची माहिती आजच्या आज मागवलेली आहे 7 जुलैला. गट क ची रिक्त पदे 5,307 व गट ड ची रिक्त पदे 1,888. म्हणजे पहा, गट क ची किती जागांची जाहिरात येणार आहे, 5,307 जागांसाठी. आणि गट ड ची किती जागांसाठी जाहिरात येणार आहे तर 1,888 जागांसाठी. अशी एकूण 7,195 पदे रिक्त आहेत. किती पदे रिक्त आहेत? 7,195 पदे रिक्त आहेत. सदरील रिक्त पदांची पदभरती करावायची झाल्यास खालील बाबींची आवश्यकता आहे. आता ही रिक्त पदे 7,195 आहेत, हे लक्षात ठेवा सर्वांनी. त्याच्यामध्ये गट क ची किती आहे ते सांगितले आणि गट ड ची किती आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ही वरची जी 5,223 पदं आहेत
ही नव्यानं निर्माण केलेली आहेत. मग ही सुद्धा पदं याच्यामध्ये जर ॲड केली तर तो आकडा खूप मोठा होईल. पण आपण एवढा जरी गृहीत धरला, एवढी जरी जाहिरात आली तरी आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता परीक्षा कोण घेणार आहे ते पहा. तर ड ट व ड ड सवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत तयार करून मागासवर्गीय विभागामार्फत त्याची पडताळणी होणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने बिंदू नामावली तपासणीकरिता 13/7/2026 पर्यंत मागासवर्गीय कक्षा सादर करण्याच्या सूचना संबंधित सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. याची माहिती मी तुम्हाला आज सकाळी दिली. सदरील पदे भरण्याबाबतची यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय क्रमांक दिनांक 15/3/2023 अन्वये TCS ION म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात आलेली होते. त्याबाबतचा शासन निर्णय संदर्भाकरिता सादर केलेला आहे. आता पहा परीक्षा कोण घेणार आहे ते आता शेवटच्या पॅरामध्ये कळेल आपल्याला. यास्तव शासनास विनंती करण्यात येते की नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळकडून त्यांच्याकडील गट क व गट ड सवर्गातील रिक्त पदे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याबाबत व पदभरती प्रक्रिया TCS ION म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत करण्यात यावी याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शनपर आदेश व्हावेत ही विनंती. आणि ही विनंती डॉक्टर दीप्ती पाटील सहसंचालक आरोग्यसेवा यांनी केलेली आहे. म्हणजे एक तर TCS घेईल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC घेईल, या दोन्हीपैकी कोणीतरी ही परीक्षा घेणार आहे. पण जर TCSनं घेतली तर थेट TCSच मतलब TCS पॅटर्ननुसार अभ्यास करावा लागेल. आणि जर MPSCनं घेतली तरी परीक्षा TCSच घेणार आहे. आणि MPSCच्या ज्या ऑनलाईन परीक्षा आहेत ना त्याचं आयोजन TCSकडेच त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं कोणी जरी परीक्षा घेतली तरी ती म्हणजे अशी TCSकडेच जाणार आहे आणि MPSCकडूनही TCSकडेच जाणार आहे. तर शासनाने सरळ सरळ यावेळेस सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती TCSकडूनच करून घ्यावी असं मला म्हणजे, कारण तसंही MPSC TCSकडूनच घेणार आहे. तर मग डायरेक्ट TCSला दिलेलं काय हरकत आहे. पण शेवटी आता शासन काय निर्णय घेतं आहे त्यावर पाहूयात. पण परीक्षा ऑनलाईन होणार आहे. MPSC घेऊ किंवा TCS घेऊ परीक्षा ऑनलाईनच होणार आहे. शासनाकडून आता याची माहिती आल्यानंतर मी नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. तर आता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. किती जागांची जाहिरात येणार आहे, परीक्षा कोण घेऊ शकतं तर एक तर TCS किंवा MPSC हे तर मी तुम्हाला आधीपासून सांगत आहे. आणि परीक्षा कोणी घेतली तरी ती TCSकडेच जाणार आहे हे पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळं आता अभ्यासाला लागा, चांगला अभ्यास करा. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. सगळी तयारी यांची आता ऑलरेडी होत आलेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. चांगला अभ्यास करा. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.